नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ओला जवला व मुळा याची मस्त अशी सुक्की भाजी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी एक जुडी मुळा घेतलेला, स्वच्छ धुवून हा मी इथे कट करून घेतलेला आहे बारीक असा. त्याच्यानंतर हे बघा, इथे मी घेतलेला आहे जवळा. हा बघा, मस्त असा पांढरा शुभ्र असा जवळा आहे. हा सुद्धा मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे. तर आज आपण ओल्या जवळ्यामध्ये मुळा घालून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर हे बघा, इथे पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. ते आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपण सुकटमध्ये सुद्धा मुळा घालून रेसिपी केलेलीच आहे, पण ओल्या जवळ्यामध्ये टाकून ना खूप छान लागते एकदम ओला जवळा आणि मुळ्याची रेसिपी. त्या बघा, इथे आपलं लसूण छान असं झालेलं आहे. आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत मोठे चिरून बारीक असे, आणि 2 मिरच्या. आता कांदा आपल्याला छान असा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि ओला जवला आहे ना, याच्यामध्ये ना मिरची घालायची, एकदम मस्त अशी टेस्ट येते. आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा आपला इथे आता झालेला आहे. हे बघा, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं हिंग, त्याच्यानंतर हळद, थोडासा गरम मसाला, त्यानंतर मी ते 1 चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे. बघा, आपण मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यासाठी थोडंसं घरगुती मसाला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओला जवला. आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया पहिला. एकदम मस्त ताजा ताजा जवळा आहे एकदम, आणि याची मस्त अशी रेसिपी होते. तुम्ही नुसता केलात ना तरी सुद्धा खूप छान लागतो, पण मुळ्यामध्ये एकदा नक्की टाकून बघा, मस्त होते एकदम. आता मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकते आहे. बघा, ओला जवळा आहे त्यासाठी याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घालायचा. बघा, आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनिट असं छान असं वाफून घ्यायचं. इथे 1-2 मिनिटं झाली आहेत आपले. हे बघा, पाहू शकता तुम्ही जवळ्याला इथे असं पाणी सुटलेलं आहे. त्यासाठी ना याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात नाही करणार आहोत, कारण जवळ्याला सुद्धा पाणी सुटतो आणि मुळ्याला सुद्धा पाणी सुटतो. आता आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. थोडंसं मिक्स करूया. आता आपल्या याच्यामध्ये मुळा टाकून घ्यायचंय. मुळा आता आपण टाकून झालेलं आहे आपला. आता आपल्या हे सुद्धा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. मस्त दिसतं एकदम. आणि खरंच एकदा तुम्ही नक्की अशी ना ओला जवळ्यामध्ये ना तुम्ही असा मुळा टाकून बघा, खूप छान भाजी होते. आणि ना भाकरी सोबत चपाती सोबत तर 1 नंबर लागते ही भाजी. हे बघा, इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता झाकण ठेवून आपल्याला 4-5 मिनिटं हे पुन्हा ठेवून द्यायचं. असं आपले 4-5 मिनिटं झालेली आहेत.
मस्त वास सुटला एकदम, खूपच छान एकदम वास येतोय. आणि हा ना टेस्टी पण लागतो जवळा. मस्त आपला सुक्का सुक्का इथे आपला जवळा इथे रेडी झालेला आहे बघा, मस्त असं. तर थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. हे बघा इथे आपला मस्त गरमागरम अशी ओला जवळ्यामध्ये मुळा टाकून मस्त आपली भाजी तयार झाली. तुम्ही पाहू शकता कशी दिसते, एकदम मस्त दिसते. आणि खरंच एक भाकरी नक्की तुम्ही एक्स्ट्रा करा, इतकी भारी लागते ही. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.